नमस्कार. आपण आता आलेलो आहोत मांगोर नगरच्या अपोजिट साइडला एक पिकासो रेस्टॉरंट आहे. त्याच्या जस्ट बाजूला खूप सारे गाले आहेत. या ठिकाणी वेगवेगळे गाले आहेत आणि त्या ठिकाणी खूप सकाळी मोठी आग लागलेली 9, 9:30, 10च्या सुमाराला. आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी कशा प्रकारे एवढी मोठी आग लागलेली आहे. अक्षरशः सगळं जळून खाक झालेलं आहे. आपण काही लोकांशी बोलूया कशा प्रकारे आग लागलेली. का आग कशा प्रकारे लागलेली काय आपण चौकशी करतोय. पूर्ण चौकशी झाल्यानंतर मी तुम्हाला पूर्णपणे माहिती देईन. ओके ओके ओके. पोलिसांना आपण विचारलं. पोलिसांचं म्हणणं आहे की आम्ही सध्या चौकशी करतोय. पूर्ण चौकशी झाल्यानंतर आम्ही तुम्हाला कळवू. तुम्ही आतमध्ये येऊन बघा. याप्रमाणे किती भयानक आग आहे. अक्षरशः हे जे दुकान आहे ते जळून खाक झालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी कोणाची जीवितहानी वगैरे काय झालेली है? कुछ हुआ नहीं ना? नॉर्मल ये सिर्फ आग लगी है बस. बाकी यहाँ पे आप थे जब ये आग लगी थी, तभी वो टाइम पे थे यहाँ पे? हम लोग उस टाइम पे नहीं थे. आग लगने के टाइम पे आग जब ज्यादा लग गई ना तो मोहल्ला आ गया ना. मोहल्ला आ गया. तो आप लोग ने सब लोग ने मिलकर बचाया. हमने बचाया फिर टाइम पे अपना वो भी आ गई ना. फायर ब्रिगेड से आ गए. फायर ब्रिगेड वाले कॉपरेट किया. जो आगे जो टीम ने धनाधन काम किया है, अच्छा काम किया. पूरा ब्लास्ट को कंट्रोल करके रखा फायर ब्रिगेड ने भी अच्छा काम उन्होंने. करी. हमारी गोरेगांव पुलिस चौकी ने भी बहुत अच्छा काम किया. अरे वाह. ऑन द स्पॉट जो आगे यहाँ पे कॉपरेट करे उन लोग ने. किया. देखिए अभी यहाँ पे लोगों का कहना है जब ये आग लगी थी, ज्या वेळेला आग लागलेली त्यावेळेला फायर ब्रिगेड पण वेळेवरती आलेली आहे आणि पोलीस प्रशासन पण वेळेवरती आलं आणि त्यांनी खूप प्रयत्न करून ही आग विझवली आहे असं स्थानिक लोकांचं म्हणणं आहे. एरवी आपण बोलतो की नेहमी फायर ब्रिगेड आणि पोलीस लेट येतात, पण ह्या वेळेला ते वेळेवरती आलेले आहेत असं या ठिकाणच्या लोकांचं को म्हणणं आहे. जोखम में डाल के पूरा अंदर गए वो लोग. बराबर. ऊपर नीचे जितना आग लगा था, आग इतना बेकाबू था, लेकिन बहुत वो लोग ने अपना अपना जान को रिस्क थोड़ा सा भी परवाह नहीं किया. और जो टीम ऐसा बिंदास अंदर चली गई तो हम लोग सोच भी नहीं सकते कि इतना कैसे वो लोग कर सकते हैं. म्हणजे तुम्ही बघू शकता की स्वतःच्या जीवाची पर्वा न करता फायर ब्रिगेड पोलीस प्रशासनाने या ठिकाणी खूप ताकदीने खूप प्रयत्न करून ही आग विझवली आहे. आणि आजूबाजूला तुम्ही बघू शकता खूप सारी दुकानं आहेत. ही आग खूप मोठ्या लेवलला पसरू शकत होती, पण ठराविकच 3-4 दुकानांना आग लागलेली आहे. पण ती आता आग विझवण्यात आलेली आहे आणि पुढचा जो तपास आहे पोलीस वगैरे करत आहेत. अशाच प्रकारे जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत सर्व ठिकाणी आम्ही नेण्याचा प्रयत्न करतो. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोशल मीडियावरील सर्व प्लॅटफॉर्मवरती आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.